मित्रहो नमस्कार. विचार करा, तुम्ही वर्ष 2 वर्ष अभ्यास केला, मेहनत केली आणि त्याच्यामध्ये एखादा एक्झाम दिली आणि ते एक्झाममध्ये तुमचं सिलेक्शन झालं आणि सिलेक्शन झालं, तुमचं नाव त्या लिस्टमध्ये आलं आणि त्याच्यानंतर लगेच काही दिवसांना माहीत पडते की तो पेपर फुटला होता आणि तो पेपर कॅन्सल झाला आणि आता पुन्हा डबल तोच पेपर तुम्हाला द्यावा लागेल. काय बितेल तुमच्या मनावर? त्याच पद्धतीनं आता जो औषध निरीक्षकाचा जो पेपर फुटला होता ते CBIच्या चौकशीमध्ये ते सिद्ध झालं. त्याच्यामध्ये 485 जे सिलेक्टेड कॅन्डिडेट होते, त्या पेपरमध्ये जे 485 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं, त्या पोराच्या मनावर काय बितत असेल आता? ज्यानं वर्ष 2 वर्ष 3 वर्ष चांगली घासून अभ्यास केला असेल, रात्रभर जागून डोळे फोडले असतील, त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं, त्यानं गावामध्ये जल्लोष केला असेल आणि अचानकच आता त्याच्याजवळ पोचलं की तो पेपर कॅन्सल झाला आणि आता तो पेपर तुम्हाला डबल द्यावा लागेल. काय बितत असेल त्या लेकराच्या मनावर? सगळे गरीब घरचेच असतात. हे MPSC UPSC एक्झाम करणारे कोणी अमीर बापाचं नसते. अमीर बापाचे लेकरं या स्पर्धा परीक्षेच्या ह्याच्यामध्ये पडतच नाही, कारण त्याला माहीत आहे त्याच्या बापानं कमावून ठेवला आहे. या MPSC आणि या स्पर्धा परीक्षांमध्ये जे लेकरं गरीब घरचे असतात तेच लेकरं अभ्यास करतात आणि त्याचे पेपर तुम्ही फोडाले. तुम्ही पक्ष फोडण्यापासून तुम्हाला लक्ष फुरसत भेटीन तर तुम्ही इकडे आयोगाकडे आणि आयोगाचे लोकसुद्धा सिरियसली आपलं काम करतील ना. काय बितत असेल त्या 485 विद्यार्थ्यांच्या मनावर? आता त्याच्या घरावर बी काय परिस्थिती बितली असेल की कोण्या मोठ्या गरिबीनं पोटाले चिमटे देऊ त्याचे मायबाप लेकरायले पुण्यासारख्या ठिकाणी पाठवतात आणि तरीसा पोरं अभ्यास करतात. तर ही पोरं द्यायच्या मेहनतीवर सिलेक्शनही घेतात आणि तुम्ही तुमच्या सिस्टीमच्या पायी त्या विद्यार्थ्यांच्या जीवनाचं वाटोळं करता. तुम्हाला काय वाटते? डबल पेपर घेतल्यानं ठीक आहे, तुम्ही घेसान, तुमची पारदर्शकता आम्ही तुमच्यावर मान्य करतो, परंतु त्या पोराचं ज्याच्यावर अन्याय झाला त्याचं काय? त्याची नुकसान भरपाई कोण देणार? जटी झालं. सिस्टीम आहे डफळं आहे, सिस्टीम आहे की डफळं आहे काय माहीत. कोणी येते वाजवते फोडून जाते.